तर यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची रविवारी अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे। राज्यभरामध्ये परीक्षार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं आहे। 24 फेब्रुवारीला 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। मात्र हे शांततेमध्ये करण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। त्यानंतर या रास्ता रोकोचं रूपांतर हे शहरी ग्रामीण भागामध्ये धरणे आंदोलनामध्ये करावं असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलंय। 25 फेब्रुवारीला अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, मराठा समाजाची रविवारी अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कोणते मुद्दे मनोज जरांगे चर्चेला घेणार आहेत? नक्की ज्यावेळी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही महिन्यापासून जे आहे मराठा आरक्षणासाठी मुद्दा सुरू केलेला आहे आणि आमचं हक्काचं आरक्षण जे म्हणजे ओबीसीचं आरक्षण आहे त्या ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यानंतर सरकारकडून सगळे सोयऱ्याचा आदेश काढण्यात आला होता आणि त्या आदेशावरती आता विशेष बैठक देखील बोलवली होती। मात्र त्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यावरती चर्चा झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यानंतर काही सरकारकडून सगळे सोयऱ्यावरती विचार करण्यात आला नसलेला आता मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला ठिकठिकाणी रस्ता रोको तसेच नेत्यांना गावबंदीचे आदेश देखील केलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती सध्या आता मनोज जरांगे पाटील यांना आता ठिकठिकाणाहून महाराष्ट्राचा पाठिंबा भेटताना पाहायला मिळत आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मुरमा फाटा या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं जाणवी तर अक्षरशः संपूर्ण मराठा समाज जो आहे तो रस्त्यावरती आलेला आहे। या ठिकाणी सध्या आता सगळे शहराच्या अंमलबजावणी जी आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी जे आहे संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता रस्त्यावरती आलेला आहे। सध्या या ठिकाणी जर बघितलं तर रस्ता रोको सुरू आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी काही बांधव देखील आहे। काय चालेल, काय भावना आहे तुमच्या? आरक्षण हे तिकडचं नाही, तुम्ही जो शब्द दिला होता जे सगळे सोयऱ्याला आरक्षण भेटन त्या शब्दावर ठाम राहू व एका रात्रीतून सरकार बनू शकतं। एका रात्रीतून तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्याला फोडून पक्ष प्रवेश करून घेऊ हा सगळे सोयऱ्याचा निर्णय आता अधिवेशन घेऊन ठाम काऊन नाही घेतला हा माझा सवाल आहे। तसेच आंदोलक माझ्यासोबत आहे ज्यांनी या ठिकाणी जर बघितलं लांबपर्यंत जे आहे ते रांगा देखील आलेले मात्र सुशिक्षित पद्धत जे आहे ते या ठिकाणी सध्या आता रस्ता रोको सुरू आहे। अगदी शांततेपणे या ठिकाणी रस्ता रोको आहे। काय सांगाल, काय भूमिका घेऊन तुम्ही रस्ता रोको करत आहात? या ठिकाणी आम्ही शांततेत रस्ता रोको केलेला आहे आणि पाटील जरांगे यांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी जे सगळे सोयऱ्याचा जो मुद्दा आहे शासनाने मान्यता द्यावी हीच आमची इच्छा आहे। अजून देखील काही आंदोलक आहे त्या ठिकाणी सध्या बसलेले आहे, त्यांच्याही काय प्रतिक्रिया आहे ते एकंदरीत जाणे गेला। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी रस्ता रोको करत आहे, काय भूमिका आहे ती? आज रास्ता रोकोच्या माध्यमातून समाजातील उद्विग्नता दिसून येत आहे। आम्ही नॅशनल हायवे आज रास्ता रोकोच्या माध्यमातून बंद केलेला आहे। या समाजाच्या भावना अतिशय उद्विग्न आहेत। समाजाच्या भावना उद्विग्नतेतून मराठा आरक्षण प्रश्नावर आपण चर्चा करत असताना रोज नवीन नवीन घटना घडत आहेत। आदरणीय राज्य विधिमंडळाचं एक अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात इंदिरा साहनीचा जो खटला होता 1993 झालेला तो डावलून 50% वरती जे आरक्षण दिलं ते माननीय याच्या अगोदर पण 2014लाही आरक्षण देण्यात आलं होतं, 2019लाही आरक्षण देण्यात आलं होतं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता 2023ला पण हे आरक्षण देण्यात आलं। ते मान्य उच्च न्यायालयात मान्य सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही। प्रत्येक वेळात मराठा तरुणांची हेळसांड होते, ही होऊ नये ही याच्यासाठी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी, त्याच्यासाठी आम्ही आज समाज एकत्र येऊन हा रास्ता रोको करत आहोत। नक्की ज्याने जर बघितलं या ठिकाणी जे आहे काही दुर्घटना घडू नये यासाठी जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी तगडा बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी रुग्ण असतील त्या रुग्णांना या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यात येत आहे। त्याचबरोबर शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना देखील या ठिकाणाहून शाळेत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात येत आहे आणि या ठिकाणी जर बघितलं सध्या आता सगळे शहराचा आदेश जो आहे तो मागणीसाठी जे आहे समाज आता एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जान्हवी जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।